हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आता आज मी सकाळी लवकर उठलेले आणि भलतीच म्हणजे लवकरच जाग आलेली. बरोबर 6ला उठली आज. तर त्यामुळं 6:30ला आंघोळ वगैरे झाली. पण काय होतं, मी नेहमीच लवकर उठलं की मग रात्रीची झोप नाही, त्यामुळे डोकं वगैरे दुखतं, त्यामुळे शक्यतो लवकर उठत नाही आहे मी. पण आज लवकर जाग आलेली तर म्हटलं चला आवरायचं पण होतं, देवपूजा वगैरे छान करायची होती मला, आणि तेच डोक्यात होतं रात्री, त्यामुळे कदाचित आज लवकर जाग आली. तर असं आता सगळं इथं भाजीमध्ये काय बनवायचं, तर आज शेपूची भाजी बनवणार आहे मी डब्यासाठी, आणि देवीला पण नैवेद्य दाखवायचं होतं, तर त्यामुळं मग इथं शेपूचीच भाजी बनवणार आहे. पीठ तर आधीच मळून ठेवलं होतं, तर पीठ रात्री मी आदल्या दिवशी मळून ठेवते, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवते. मग उठलं की आधी फ्रीजमधलं पीठ जे आहे तर ते नॉर्मल होण्यासाठी एक अर्धा तास तरी बाहेर काढून ठेवायचं. तर ते लगेच काढून ठेवते मी. आणि आता भाजी जी आहे तर ती कट करून घेते पटकन. आणि रोज तर चहा मला पूर्ण 10 वाजतात घ्यायला, म्हणजे 9:30 पावणे 10, कारण विहीला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतरच चहा घ्यायला भेटतो. पण आज आता लवकर उठले तर मग आधी पहिला माझ्यासाठी चहा ठेवला. म्हणजे आता हा उकळवून थोडासा थंड झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकणार, कारण तो गुळाचा चहा आहे त्यामुळं. तर आता मग चहा आधी उकळवायला ठेवते. आणि काय काय लागणार होतं मला, तर ते सगळं आधी फ्रीजमधलं काढून घेतलं एकदमच. आणि आता भाजी जी आहे तर ते कट करून घेते. तर काल गवती चहा मी थोडा ऑलरेडी आधी रात्रीच्या चहामध्ये घातलेला, तर थोडासा उरला होता, तर तोच आता मी कट करून चहामध्ये घातला. आणि शेपूची भाजी मी डायरेक्ट अशीच करते, म्हणजे थोडीशी आधी मागून जे आहे तर ते कट करून टाकते, थोडे मोठे जे देठ असतील ते, आणि मग बाकीची उरलेली थोडीशी अशी निवडते आधी, आणि मग डायरेक्ट कट करून घेते. आणि गावाकडे जेव्हा आम्ही बनवतो म्हणजे आई वगैरे, तर ह्याच्यामध्ये भोपळ्याचे पानं जे आहेत तर ते घालतात, तर खूप छान टेस्टी लागते भाजी. आणि खूप भोपळ्याचे पानं घातल्यामुळं काय होतं, करपे वगैरे जे येतात शेपू खाल्ल्यामुळे, तर ते बिलकुल येत नाही. पण इकडं काही पानं वगैरे भेटत नाही, त्यामुळं मग मी तसंच करते. पण आज थोडंसं डाळ वापरायचं ठरवलं, कारण मग याच्यामुळं पण शेपूमुळं पण ॲसिडिटी वाढते. पण खरं तर सगळ्या भाज्या थोड्या खाल्ल्या पाहिजेत, पालेभाज्या वगैरे, म्हणून मग आज थोडीशी डाळ वापरणार आहे ह्याच्यामध्ये. शेपूच्या भाजीमध्ये कोणी लसणाची पण फोडणी देतं, पण मी शक्यतो कांदा चिरून टाकते. आणि थोडंसं डाळ जी आहे तर घातली तर ती तेलातच छान फ्राय करायची, आणि त्याच्यानंतर लगेच भाजी टाकून द्यायची, आणि थोडंसं मीठ पण आत्ताच टाकून द्यायचं. आणि थोडंसं पाणी सुटतंच, मग त्याच पाण्यात थोडंसं, आणि जर डाळ शिजू द्यायची, जर डाळ टाकली तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकणार, कारण शेपू जे आहेत तर शिजायला थोडी उशीर लागतो, त्यामुळे थोडंसं पाणी वरून ॲड करते मी. आणि भाजी जेव्हा पूर्ण शिजत येते तेव्हा त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकते. तर आता यांच्यासाठी पण चहा ठेवते, हे पण उठून आंघोळीला वगैरे गेलं. आणि आता पटकन भाजी पण माझी शिजते, तर दोघांचे चहा पण होते, आणि लगेच चपाती पण लाटून घेते मग. डबा वगैरे सगळा बनवून दिला त्यांना. मग आता माझा चहा घेते इथं मी.
आणि थोडंसं असं चहा घेताना निवांत असा जरा वेळ भेटला की मग थोडंसं दिवसाची सुरुवात पण छान जाते आणि कितीही काम केलं तर थकवा पण येत नाही. तर मी उठलं की लगेच परी उठलेलीच असते, त्यामुळं मग तिला पण थोडंसं मी काय खाते तर थोडंफार असं तिला देते मी. तर आता तिच्या तोंडात थोडासा चपातीचा तुकडा टाकला आहे, तर मग तीही थोडंसं असं दात पण तिला येतील आता, त्यामुळं असं सारखं ती तोंड असं हे करत असते. तिला असं कदाचित असं खूप हे होतं, लहान मुलांना दात येताना त्रास होतो, सारखं असं काहीतरी चावत असतात. तर त्यामुळं असं काहीतरी द्यायचं म्हणजे ते बाकीचं शक्यतो दुसऱ्या वस्तू तोंडात नाही घालत. त्यामुळं चहा वगैरे घेऊन आता इथं मी लागले क्लिनिंगमध्ये. आणि आज मंगळवार पण आहे, तर आज मंगळवार आहे प्लस श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी पण आहे. तर नेहमी मला मंगळवार शुक्रवार कधी कधी जमल तसं पूजा करते मी, पण जेव्हा आपण कधी काही स्पेशल करते तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तसं तर आता हल्ली मला जास्त काही पूजा वगैरे नाही करायला जमत, जसं विही झाली आहे तसं, कारण मुलं असली की खूप त्रास देतात. त्यामुळं त्याच्या आधी काय आपण एकटं असलं की पूजा वगैरे छान होते. तर आता इथं विहिनी तिची जी स्कूलची बुक्स वगैरे जे होते, नंतर पेन्सिल वगैरे, खेळणी, बरंचंच हे सोफ्याखाली ह्यांचे बॉल्स वगैरे सगळं गेलं होतं. तर तेच थोडंसं काढून वगैरे घेतलं, बरंचंच काय काय निघलं ह्याच्या खालून. तिची बुक शोधायला गेलेले मी आणि भलतंच काय काय सापडलं, खूप सारे खेळणीज वगैरे. ते नंतर सगळे मग वरती काढून सगळं क्लीन करून घेतलं. आधी व्यवस्थित झाडू वगैरे मारून घेतला पूर्ण. झाडू वगैरे मारेपर्यंतच आधीच पाणी वगैरे गरम करत ठेवलं विहीसाठी. तर तो मला आमचा गिझर जो होता नवीन, तर तुमच्यासोबत शेअर करायचे, तर तो राहून गेला आहे. तर 1-2 पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन तुम्हाला. तर थोडंसं नवीनच आहे, तर तेच तुम्हाला शेअर करेन. त्याच्यानंतर मग इथं मी पाणी जे आहे तर ते मी नेहमी सांगते, तर आज तुम्हाला दाखवलं. थोडंसं मीठ आणि हे गोमूत्र जे आहे तर ते मी बाथरूममध्येच ठेवलं आहे, म्हणजे पटकन घ्यायला येतं त्यामुळं. आणि आता हळद जी होती ती किचनमध्ये होती, तर त्यामुळं थोडंसं तिकडून किचनमधून घेऊन येऊन ती हळद ह्याच्यात टाकली. आणि हे पाणी आधी बनवून ठेवलं, कारण आता जर फरशी पुसायला घेतली तर परीही होती, प्लस विहीला पण स्कूलमध्ये सोडून यायचं होतं, मग लेट म्हणून हे मग पाणी बनवून ठेवलं आधी. आणि मग स्कूलमधून आल्यानंतर फरशी पुसून घेतली. तर रेग्युलरच फरशी पुसते, त्यामुळे ह्याच्यात दुसरं काही मी फ्लोअर क्लिनर वगैरे काही टाकलं नाही आहे. जर 1-2 दिवसांनी पुसते तर मग त्याच्यात फ्लोअर क्लिनरसुद्धा ॲड करते. तर आपल्यावर राहतं, कोण मानतं कोण नाही मानत. तर आता इथं पूर्ण आधी फरशी सगळी पुसून घेते, पण याचा खूप प्रभाव पडतो आपल्या आयुष्यात. मी करते खूप दिवसापासून, तर मला तर जाणवते. तर त्याच्यानंतर मशीनला लावली होती ब्लँकेट जे होतं तर त्याच धुणार होते, तर तेच मशीनला लावलेलं. आणि आता नंतर इकडं परीसाठी नाश्ता बनवते. तर सकाळी जो चहा बनवलेला तर मी त्याच्यातला थोडा अर्धा घेतलेला आणि अर्धा थोडा आता घेतला. मग मी 1 कप चहा बनवते, 2 वेळेसारखा असा चहा प्यायला इच्छा होते माझी, पण मग जास्त चहा कमी करायचा म्हणून मग मी काय करते, थोडासा अर्धा कप आधी घेते आणि अर्धा कप नंतर घेते. तर आता इथं तोच अर्धा राहिलेला चहा आता गरम करते, तोही घेते. आणि आता परीसाठी उपीट पण बनवून तिला लगेच भरवून घेते. परीला जास्त व्हरायटीज नाही आवडत, तिला थोडंसं असं उपीटच आहे, तर ते थोडंसं असं एकदम पातळ बनवते मी, तर तेच तिला आवडतं मोस्ट ऑफ. तर मी नाश्ता बऱ्यापैकी तिच्यासाठी तेच करत असते, कधी तर थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करते. आणि आता तिलाही 10 महिने होतील, त्यामुळे ती थोडंफार खाते असं छान. त्याच्यानंतर मग लगेच इथं कपडे धुवून घेतले मी, ब्लँकेट धुवून ऑलरेडी इथं पाणी निघायला थोडं ठेवलेलं. आणि आता 2-3 दिवस झालं थोडं ऊन येते, आणि ही मुलीही कपडे वगैरे खराब करतात, ज्यांच्या घरात लहान मुलं असतील त्यांना माहीतच असेल. तर त्यामुळं आता ही पटकन जे बिछाना जे आहे ते पटकन असं थोडं एक करून रोज धुवून घेणार आहे मी. आता कपडे सगळे धुवून सुकत टाकले आणि आता विहीला आणायला जायचं टायमिंग होत आलेलं, रोजचं रेग्युलरचंच टायमिंग जवळजवळ. तर त्याआधी म्हटलं आधी देवपूजा तर करून घ्यायची, बाकी पूजा दुसरी राहिली तरी चालेल, मग म्हणून आधी इथं देवपूजा करून घेते. तर नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी इथं देवपूजा करताना आधी दिवा लावून घ्यायचा आणि मग देवपूजेला सुरुवात करायची. आणि देवपूजा करताना पहिली आधी गणपती बाप्पांची पूजा करायची, मग तिथून दुसऱ्या देवतांची, असा क्रम घ्यायचा. तर आता इथं आज मी मगाशी सांगितलं आज दुर्गाष्टमी आहे, आज मंगळवार आहे, त्यामुळं मग इथं आज देवीला मी मळवट भरलेलं थोडंसं असं हळदीचं, असं हळद लावून मग त्याच्यावरती असं जसं आपल्याला भरतात मळवट, तर तसंच हळद भरून मग त्याच्यावरती मग थोडंसं कुंकू लावलेलं. आणि छान असे आज यांना गजरा वगैरे पण भेटलेला होता. कधी म्हणजे आमच्या इकडं शक्यतो जास्त फुलं भेटत नाही, पण आज छान फुलं भेटलेली, तर पूजा पण छान झाली. मला तर खूप छान वाटत होतं. तुम्हाला कशी वाटते पूजा सांगा नक्की.
पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मग इथं उंबरटाले पण करून घेतलं. आणि परी आज काही झोपली होती, म्हणजे परीला झोपूनच मी विहीला आणायला जाते आणि शेजारी सांगून जाते त्यांच्याकडे चावी वगैरे देऊन. पण आज काय परी झोपलीच नाही, लगेच उठली. त्यामुळे आज तिला घेऊन जावं लागणार आहे मला. आणि ऑलमोस्ट 12 वाजलेले, त्यामुळे पटकन मी गेले. रांगोळी वगैरे काही काढली नाही. आणि त्याच्यानंतर इथं विहीला घेऊन आले आणि खूप असं कंटाळा आलेला आज मला, कारण सकाळपासून कंटिन्यू काम असतं, बिलकुल थोडं पण रेस्ट नाही. तर आता इथं थोडी माझ्यासाठी कॉफी बनवली आणि मग थोडी कॉफी घेते. तर खूप लेट तर झालं आहे, पण खूप कंटाळा आलेला, त्यामुळे मग थोडीशी कॉफी घेतली. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, भांडी वगैरे सगळे घासले, आवरलं जे काही कामं होती ती. आणि ह्या खूपच त्रास देत होत्या घरी, म्हणून मग थोडंसं यांना बाहेर पॅसेजमध्ये घेऊन आलेले खेळायला. तर विहीला खूप दिवसापासून सायकल असं बाहेर आणलं नव्हतं, सायकल दिली नव्हती. तर ती थोडंसं विसरल्यासारखं झालेली, आज नीट सायकल चालवतच नव्हती. आणि परी पण आता थोडं चालायला लागली, म्हणजे आता खूपच लवकर ती चालायला लागली. आता तिला 10 महिने पूर्ण व्हायचे आहेत अजून, तर तोपर्यंतच 1-2 पाऊल टाकते ती. म्हणजे पूर्ण 10 महिने पूर्ण झाले की व्यवस्थित असं थोडं चालेल असं वाटतंय. दोघींना ह्या घेऊन थोडंसं काम जास्त करणं शक्य नाही होत, त्यामुळे दोघींना वेळ पण मला जास्त देता येत नाही. प्लस सगळी कामं पण करायची आणि ह्या दोघींना हँडल करायचं. त्यामुळे इथं छोटं असं गार्डन वगैरे पण नाही आजूबाजूला, नाहीतर मग थोडंसं बाहेर जाऊन आलं की मुलं कसं फ्रेश होतात, पण तेही नाही होत. असं संध्याकाळी मग आता हे विहीचे पप्पा आल्यानंतर वगैरे आता मी बाकीचं सगळी पूजा पुढची जी आहे तर ती करायला घेते. तर ते इथं रांगोळी काढते मी. तर नेहमी तेच रांगोळी, म्हणून मग थोडीशी आज वेगळी काहीतरी डिझाईन बनवली. पण शक्यतो असं मला रांगोळी किंवा मेहंदी तर जास्त एवढी येत नाही, पण रांगोळी असं समोर बघितली तर बघून काढता येते. पण असं स्वतः असं काय म्हटलं तर काही सुचतच नाहीत डिझाईन्स वगैरे. मग जसं जमेल तसं थोडंफार काहीतरी काढते मी. रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मग इथं संध्याकाळी आता देवाला दिवा लावला आहे. आतमध्ये पण एक लावला, गणपती बाप्पांच्या जवळ पण एक लावते रोज. आणि बाहेर कधी तर लावते, बाहेर शक्यतो आधी रोज लावत होते, पण आता मंगळवार शुक्रवार लावते. तर छान असे हे जे दुसरे जे आहेत तुपाच्या वाती बनवलेल्या मी, तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. आणि त्याच्यानंतर मग छान अशी पूजा करून घेतली. म्हणजे आज दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय जो आहे तर तो वाचला, पहिला पाठ मी केला. म्हणजे पहिल्यांदाच आज वाचते मी. खरं तर हे पुस्तक खूप दिवस म्हणजे मागच्या वर्षी आणलं होतं, पण त्याच्यानंतर वाचायलाच झालं नाही. तर आज मग एक अध्याय पूर्ण वाचलं. आणि सुरुवातीला मला लवकर समजलंच नाही, ह्याच्यातले उच्चार खूप अवघड आहेत. शिवलीलामृत वाचते मी, थोडंफार संस्कृत वाचलं तर ते, आणि हे खूप वेगळंच आहे, म्हणजे एकदम हार्ड असं वाटलं मला. तरी मग थोडासा एक अध्याय वाचला आणि मग आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मग हे दुर्गा सप्तशतीचा पाठ झाल्यानंतर मग मी शिवलीला अध्यायचा थोड्याशा 5 ओळी वाचल्या आणि थांबवलं, कारण हे संस्कृत वाचून थोडंफार असं खूपच डोक्यावरूनच गेल्यासारखं झालं मला. कथा तर समजली नाही नीट, कारण मला संस्कृत वगैरे येत नाही, त्यामुळे कदाचित असं झालं असेल. असं तुम्हाला जर व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला